नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाअंतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली ती बघा, पंपचालक या पदासाठी मित्रांनो. तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर झालेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एकूण किती कॅन्डिडेटचं निवड यादीमध्ये नाव आहे आणि प्रत्यक्ष यादीमध्ये नाव आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन अंतर्गत ही जाहिरात आली ती बघा. बघू शकता जाहिरात कधी आली ती 2023 मध्ये मित्रांनो. तर ही सरळ सेवा भरती होती. तर खाली अपडेट बघा. निवड यादी निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेले मित्रांनो. तर जाहीर कधी झालेले बघू शकता, 10/2/2026 रोजी जाहीर करण्यात आलेले निकाल. तर खाली पदाचं नाव बघू शकता मित्रांनो, चालक. आणि एकूण जागा होत्या बघा, 102 जागेसाठी ही जाहिरात होती बघा. तर खाली कॅटेगरी वाईज दिलेले मित्रांनो, निवड यादीमध्ये किती कॅन्डिडेट आहे. तर बघू शकता खाली सर्वसाधारणसाठी किती बघा, राखीवसाठी 26 पदे होते मित्रांनो. तर तुम्ही इथं कॅटेगरी वाईज बघू शकता. एकच PDF मध्ये दोन्ही याद्या आहेत मित्रांनो. आता ही निवड यादी आहे बघा. बघू शकता तुम्ही, जात प्रयोग राखीव 26 पदे. तर किती बघा, किती जणांची निवड झालेली आहे? 8 जणांची निवड झालेली मित्रांनो. यामध्ये राखीव महिला बघू शकता, 8 जणच इथं निवड झालेले. राखीव माजी सैनिक बघा, किती 4 पदे. इथे कॅटेगरी वाईज दिलेले आहे. तुम्ही चेक करू शकता तुमचं यादीत नाव आहे की नाही. ही निवड यादी मित्रांनो. तर खाली बघू शकता, खाली प्रतीक्षा यादी पण दिलेलं आहे. तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही चेक करू शकता तुमचं यादीत नाव आहे की नाही, निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षा यादीमध्ये, म्हणजेच वेटिंग लिस्टमध्ये. तर बघू शकता खाली प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट जाहीर झालेली मित्रांनो, आणि निवड यादी पण एकच PDF मध्ये आहे. चेक करू शकता तुम्ही. जर तुमचं निवड यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही प्रतीक्षा यादीमध्ये नाव चेक करू शकता आहे की नाही. बघा, अशा एकाच PDF मध्ये दोन्ही याद्या जाहीर करण्यात आलेल्या मित्रांनो. हा निकाल जाहीर झालेला आहे, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी. तर सर्व कॅन्डिडेटचं मनापासून खूप खूप अभिनंदन. ज्यांचं निवड यादीमध्ये नाव आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे, अशा सर्वच कॅन्डिडेटचं खूप खूप अभिनंदन. आणि मित्रांनो, आता ज्या कॅन्डिडेटचं बघू शकता निवड यादीमध्ये या नाव आहे, त्यांचं लवकरच आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल बघा. त्यामुळे ज्या कॅन्डिडेटचं निवड यादीमध्ये नाव आहे त्या कॅन्डिडेटने सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा. कधी पण तुम्हाला अपडेट येईल मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.